नमस्कार, तनया निखिलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 19 फेब्रुवारी. काल सखीचं खूप छान फोटोशूट केलं आहे मी. तिने तेवढी साथ नाही दिली, बट ठीक आहे. मला तिच्या आठवणी हव्या होत्या म्हणून मी थोडंफार शूट केलं. तुम्हाला त्याच्या क्लिप्स दाखवते. मी तिला खूप छान नटून थटून आवरून घेऊन गेली होती की म्हटलं चला छान छान फोटो काढू. मूर्ती वगैरे घेऊन गेली होती महाराजांची, झेंडा आणला होता. बट तिचा अजिबात मूड नव्हता. तिला तिथे फक्त फिरायचं होतं. मी तात्या आणि आईंना पण घेऊन गेली होती की चल तिथे म्हणजे ती जरा कम्फर्टेबल होईल सगळ्यांना बघून. बट नाही, तिथे इतकी मुलं होती ना फोटोशूटला आलेली, तिला फक्त खेळायचं होतं. शेवटी बॉल दाखवून दाखवून थोडेफार का होईना फोटो काढले मी तिचे. फर्स्ट सोनोग्राफी केली होती ना, तेव्हा बाळाची डेट ऑफ बर्थ त्याच्यावर म्हणजे जी असते ना ते कॅल्क्युलेट करतात, त्यानुसार ती 19 येत होती. आणि मी आणि निखिल त्या दिवसापासून इतके जास्त एक्सायटेड होतो. का रे निखिल इज लाईक की डेट मागे पुढे नको करू, डेट मागे नको पुढे करू. ती झाली 8 दिवस, एक्झॅक्ट 8 दिवस आधी आली सखी. बट ठीक आहे, जस्ट जे संस्कार द्यायचे ते तर आम्ही तिला देणारच आहे. खंत आहे आमची ती, आमचं पिल्लू 19 फेब्रुवारीला नाही आलं, बट ठीक आहे. मी आमच्या शिवकन्याने असला पसारा घातला आज घरात. शकुड्या, ए शकुल्या, शकुड्या. शिकतोय आम्ही हळूहळू, सगळं शिकतोय कसं कसं काय काय करायचं आहे. आज ॲक्च्युली सकाळीच आम्हाला पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता, कारण आम्ही करतो जनरली शिवजयंतीला. बट प्रॉब्लेमच झाला की आई गेला तर सकाळी सकाळी गजानन महाराजांचं पारायण करायला, आणि माझ्या हाताचं हे हाडवरती आलं. आय डोंट नो तुम्हाला याच्यात नीट दिसतंय की नाही. आणि त्यामुळे माझा हात पूर्ण हात दुखतोय. आम्ही डॉक्टरकडे पण जाऊन आलो. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी मला 5-6 दिवसाच्या मेडिसिन्स दिल्यात. त्याने रिपेअर झालं तर ठीक, नाहीतर ते इंजेक्शननी तिथलं ऑइल काढून घ्यायचं, एल्स ऑपरेट करायचं ते. तर मला तर शेवटचाच ऑप्शन दिसतोय. मला पटकन बरं व्हायचं आहे. खूप इरिटेट होतं मला. पीठ नाही मळता येते मला सखीला, असं दोघं हातांना उचलताना हातावर खूप जोर येतोय. आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ते जनरली लेडीजला होतं, खूप काम करणाऱ्या लेडीजला होतं. मी तितकं काम नाही करत, बट मला झालं आहे तरी पण ते. आणि ते दुखतं पण, म्हणजे लिटरली इरिटेट वगैरे होतं. बट बघूयात आता त्याचं काय डिसिजन घेता येईल अजून 8-10 दिवसांनी. बट संध्याकाळी आमच्याकडे आज पुरणपोळ्या आहेत. तर आणि आम्हाला मिरवणुकीला पण जायचं आहे, कारण आम्हाला सखीला दाखवायचं. आम्ही पुण्याला जायचो, दरवर्षी जायचो, नाचायचे पण मी. आय डोंट नो आज मला, कारण की मी आज आमच्याच गावात जाणार, त्यामुळे माहीत नाही. पुण्याला नाचायचे मी. बट स्टेट येऊन. हॅलो, तुम्हाला वाटत असेल की मी साडी घालून का आली आहे तुमच्यासमोर. तर मी मागच्या पण 1-2 ब्लॉगमध्ये सांगितलं, आत्ता पण सांगते. आमच्या घरचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात. तर त्यासाठी माझ्या कंटिन्युअस साड्या ट्रायल करणं, ज्याचं ब्लाऊज शिवायला टाकणं, ज्याचं बसत नाही ते उसवणं, या टाईपची कामं चालू आहेत. आणि मला लुक पण डिसाईड करायचे. 4-5 कार्यक्रम आहे, ती कधी काय घालायचं आहे, कोणती ज्वेलरी घालायची आहे, कारण दागिने मॅच व्हायला हवेत सगळे त्यानुसार. तर म्हणून चालू आहे. ही लास्टवाली हेअरस्टाईल होती जी मी ट्राय केली. ती मला एवढी सूट नाही होते, बट ठीक आहे, आता केस बांधलेचे. तर म्हटलं मेकअप पण दाखवून देऊ, कारण मी मेकअप पण मला वाटतं की पार्लरवाली ताईला बोलवावं, पण ॲट द सेम टाईम असं पण वाटतं की बेसिक तरी 1-2 कार्यक्रम असं तरी स्वतः करावा. सो मी ट्रायल करत होती, तर म्हटलं तुम्हाला पण दाखव की मी कसा मेकअप करते. बट मेकअपच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर स्किन केअर. तर मी पटकन स्किन केअर करून घेते. सगळ्यात आधी फेसवॉशसाठी मी यूज करते क्युअर स्किनचा हा फेसवॉश. हा अतिशय जेंटल, असं स्किनवर खूप रफ नाही फील होत. लॅक्टिक ॲसिड पण आहे यात. सो मस्त पोर्स वगैरे क्लिअर होतात. आणि स्किन केअरच्या आधी मेकअप तर चांगलाच झालं पाहिजे. सो पटकन मी फेस वॉश करते. कधी ना फक्त फेस वॉश करून चेहऱ्याला इतकं रिलॅक्स फील होतं. आणि मी सकाळपासून कंटिन्युअस उद्योग करते आहे. ॲक्च्युली काय ना, डॉक्टरने माझ्या हाताचा त्रास होतो, त्याच्यामुळे थोडा व्यायाम पण करायला लावला आहे. या निमित्ताने हाताचा पण व्यायाम होतो आहे, ते होऊ द्यात. देन सेकंड मी यूज करते क्युअर स्किनचं आहे मिनरल डे क्रीम. आणि याच्यात SPF 30 PP+ आहे. सो मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन असं दोघंही काम करतं. आणि हे पण माझ्या चेहऱ्याला बऱ्यापैकी सूट झालेलं आहे. पिगमेंटेशन तर माझे ऑलमोस्ट गेलेले आहे. ॲक्ने स्कार्स आहेत अजून, आणि त्याच्यावर काम चालू आहे. तर एका रात्रीत तर सगळं काही होणार नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता लगेच असा व्हाईट असा ग्लो पण येतो. आणि क्युअर स्किनचेच 2 प्रोडक्ट आहेत जे मी रात्री पण यूज करते, जे पण माझ्यासाठी खूप युजफुल राहिले आहेत. सगळं तुम्हाला ते पण दाखवत आहेत. तुम्ही आधीचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा स्वतःच कम्पेअर करू शकता. आणि रात्री मी यूज करते क्युअर स्किनचा हा बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आणि ग्लायको क्लिअर क्रीम. तर ही ग्लायको क्लिअर जी क्रीम आहे ती पूर्ण स्किन रिपेअर करते रात्रीभरातनं. आणि बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम ही
नरिश पण करते आणि रिपेअर पण करते स्किन. तर ह्या दोघी ज्या क्रीम आहेत त्या मी रात्री यूज करते. आणि हे कसं मागवायचं तर खूप सोपं आहे. त्यांचं कन्सल्टेशन फ्री आहे. जर तुम्ही ॲप थ्रू केला तर कन्सल्टेशन फ्री आहे. सोबतच डाएट कसा घ्यायचा, पाण्याचा इंटेक कसा हवा तेही सांगतात. आणि जे डर्मेटॉलॉजिस्ट आहेत सगळे सर्टिफाईड आहेत, त्यामुळे तो पण काही इश्यू नाही आहे. प्लस जर तुम्हाला हे मागवायचं असतील आणि डिस्काउंट हवा असेल तर माझा कोड तनया 100% यूज करा. आणि आता पटपट बघा हे मागवायचे कसे. तर क्युअर स्किनचे प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपी गोष्ट आहे. ॲप ओपन केल्यानंतर स्किन किंवा हेअर जो रिलेटेड इश्यू असेल त्याच्यावर क्लिक करायचं. माझा स्किन रिलेटेड होता, मी त्याच्यावर क्लिक केला. त्यानंतर त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट होते त्यांच्यासोबत माझी चर्चा सुरू झाली. त्यांनी माझी सगळी हिस्ट्री जाणून घेतली. त्याचबरोबर मी फीडिंग मदर आहे त्यामुळे ते पण विचारून घेतलं. प्रेग्नेंट वगैरे असाल तर सगळी हिस्ट्री त्यांना द्यावी लागते. त्याचबरोबर त्यांनी माझा फ्रंट स्किन आणि साईड स्किन म्हणजे फ्रंट फेस आणि साईड फेस यांचे स्क्रीनशॉट घेतले. त्याच्यावर त्यांना कळालं होतं की किती जास्त हाय पिगमेंटेशन आहे आणि तुम्ही पण याच्यात बघू शकता. आता ते बऱ्यापैकी कमी झालं आहे बिकॉज मी कंटिन्युअस मागच्या 2 महिन्यापासून ते प्रॉडक्ट यूज करते आहे. तुम्हालाही माहिती आहे. ते घेतल्यानंतर परत मग त्यांच्यासोबत बोलणं सुरू झालं की मी कोणते प्रॉडक्ट यूज करते, रोज माझं बाहेर किती जाणं आहे, काही मला आजार आहे का, काही मेडिसिन चालू आहे का स्ट्रिक, सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांनी हे प्रॉडक्ट तयार केले. तुम्हालाही घ्यायचं असेल तर खाली लिंक बघा. तर आधी मी छान स्किन केअर करून घेतलं, प्रायमर लावून घेतलं. तुम्ही तुमच्या मर्जीनुसारही लावू शकता, जे तुमच्या स्किनला सूट होतं. त्यानंतर करायचं होतं कलर करेक्शन. जनरली मी ऑरेंज कलर करेक्टर यूज करते, बट आता एवढंही पिगमेंटेशन नाही राहिलं आहे. म्हणून मी कलर ट्राय करून बघत होती. पहिला जो मी घेतला होता तो मी डोळ्याला लावल्यानंतर लक्षात आलं की यार हा जास्त हायलाईट होतो आहे. सेकंड जो मी घेतला त्याने तो प्रॉपर हायलाईट होत होतं सगळं. तर मग त्या कन्सिलरने मी छान सगळं हाईड करून घेतले, जेवढे पण माझे पिगमेंटेशन होते तेवढे. ही जी कन्सिलर प्लेट आहे ही पण बऱ्यापैकी जुनी आहे. तिच्यावरचं नाव असं थोडं फिक्कट झालं आहे. मी एका लोकल शॉपमधनं घेतली होती. नाही, चांगली आहे, ब्रँडेड आहे, बट एका लोकल शॉपमधनंच घेतलेली होती. नाही आहे, ना कोणता कोर्स केला आहे. जेवढं मला यूट्यूबवरनंच नॉलेज मिळालं आहे त्यानुसार मी करते आहे. सो प्लीज बॅड कमेंट करू नका. मी शिकते आहे, पण जे शिकली आहे ते तुम्हाला दाखवते आहे. यानंतर मी घेतलं हे लॅक्मेचं मूस फाउंडेशन यूज करायला. यात जो माझा शेड आहे तो आहे 03 आणि हे माझ्या स्किनला प्रॉपर सूट होतं. याच्या आधी मी फिटमीचं यूज करायची आणि तेही चांगलं आहे, बट हे खूप इझी आहे कॅरी करायला आणि लवकर ब्लेंड होतं आणि माझ्या स्किनला चांगलं सूटही झालं. तर मी जवळजवळ वर्षभरापासून यूज करते आहे. हे मी ब्रशनी करते आहे कारण फाउंडेशन एवढं हाताने ब्लेंड करणं नाही शक्य. सो पटपट हे करून घेते. मला व्हिडिओ खूप वाढवायचा नाही आहे म्हणून मधून कट करून दाखवते आहे. डन विथ द फाउंडेशन. नाव मानेला वगैरे खूप जास्त नाही करते मी कारण मला काही कुठे बाहेर नाही जायचं. हा मेकअप घेऊन घरीच चालू आहे सगळ्या ट्रायल्स. म्हणजे ना कळतं पण की कोणते प्रॉडक्ट नाही आहेत किंवा कोणते प्रॉडक्ट संपत आले, कोणतं आता सूट नाही होते. खूप दिवस झाले असा छान मेकअप नाही केला आहे, लग्न कार्यात लागतो. त्यानंतर मी कन्सिलर यूज करते आहे. हे माझं मेबलिनचं कन्सिलर आहे, याचा शेडचा नंबर गेला आहे. तर डोळ्याच्या खाली, डोळ्याच्या वरती तुम्ही तुमच्या स्टेप पण फॉलो करू शकता जसं तुम्ही जनरली करत असाल. माझं इथे काळपटपणा जाणवतो आहे आणि हा टी झोन जो मी हायलाईट करते आहे, हा इकडे आणि इकडे हा पण पार्ट हायलाईट करतात आणि सोबतच याच्यावरती एक हे पण देतात. कुठे गेला माझा हे वेट. हे सगळं मी आता हातानेच ब्लेंड करेल. कलर करेक्शन जर चॉकलेटी आहे ते मी इथे घेते आहे. जेवढं पार्लरवाल्या ताईकडनं शिकता आलं आहे तेवढं शिकली आहे. म्हणजे जी आपला मेकअप करते ती, नॉट अ प्रोफेशनल वन. ओके, आता हे सगळं ब्लेंड करून घेते आहे. पटकन व्हिडिओ पुढे नेते. हाताने पण हे छान ब्लेंड होतं, बट मला ब्रश सापडलाच वरच्यावर, तर मी हाताने म्हटलं ब्रशने पण ब्लेंड करून घेतलं पटपट. बघू शकता. सॉरी नजर इकडे तिकडे होते आज, लक्षच नाही ग्रीन लाईटकडे ठेवावं. तर मी काही खूप गोरी नाही झाली आहे. फाउंडेशन खूप गोरं होण्यासाठी नाही लावत, इज वॉट आय नो. फक्त तुमचा जो स्किन टोन आहे किंवा तुमचे जे फीचर्स आहे ते हायलाईट करण्यासाठी
करतात यूज. त्यानंतर माझ्याकडे हा लिपस्टिक टेंट आहे, तो मी यूज करते. तुम्ही लिपस्टिक वगैरे पण यूज करू शकता. पावडर लावायच्या आधी मी असा बेसिकच आहे माझा मेकअप. आणि प्रॉडक्ट जे ते सगळे 500च्या आतलेत. याचा ब्रश होता माझ्याकडे, उगाच हा खराब केला. हे इतकं इझी आहे ना, हे हाताने पण छान ब्लेंड होतं. मी का ब्रश वापरते, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून मे बी. छान गाल लाल लाल झाले आहेत. पुढच्या स्टेपकडे वळूयात. बोलले तिने ह्या गर्दीत मला कळेल माझ्याकडे काय नाही आहे, तर माझ्याकडे आपल्या आय मेकअपची जी प्लेट आहे ना ती नाही आहे. सो मी हेच यूज करते, अगदी बेसिक. आणि वरतून थोडं हायलायटर लावून घेते. सो मला नोट करावं लागेल. तसं मी खूप भारी आय मेकअप करते असं अजिबात नाही आहे. सध्या पाहिजे कसा वाटतोय ते सांगा हं. आय होप तुम्हाला थोडीफार हेल्प होत असेल माझ्यामुळे. आणि ही माझ्याकडे आहे स्विस ब्युटीचं हायलायटर आहे, ते मी त्याच्यावर कॉर्नरला लावून घेते आहे. सगळ्या साड्या आहेत जेवढ्या माझ्या, तर सगळ्या जरीच्या आहेत. सगळ्यांची बॉर्डर ऑलमोस्ट गोल्डन आहे. मी गोल्डन कलर लावते आहे. इतकं कन्फ्युजन होतं ना माझ्या साड्या चूज करण्यामध्ये. निखिलने मला वॉर्निंग दिली होती, यावेळेस तुला काय नवीन साडी घेऊन देत नसतो मी, काही कर. मग मी पण माझ्या जुन्या सगळ्या साड्या मॅनेज केल्या आहेत बऱ्यापैकी. बाहेरचा नॉईज इग्नोर करा. आता व्हॉईस द्यायचा आहे म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे म्हटल्यावर थोडंफार मॅनेज करावं लागतं. आणि लाईटमध्ये दरवाजा पण उघडा ठेवला आहे. मी बऱ्यापैकी चांगला आय मेकअप केला असं मला वाटतं आहे, अगदी 2 प्रोडक्ट यूज करून. तुम्हाला कसं वाटतं आहे डू कमेंट. त्यानंतर हा जो सगळा बेस झाला आहे तो मी लॉक करते आहे लॅक्मेच्या 925 पावडरने. ॲक्च्युली मॅकची पावडर बेस्ट आहे असे मला सगळेच म्हणतात. मग 3-4 हजार घालायची माझी काही हिंमत होईना. कोणाकोणाकडे मॅक ते पण सांगा. आमच्या फ्रेंड स्वातीकडे, आम्ही तिला मेकअपची श्रीमंती म्हणतो. ॲक्च्युली 2-4 वर्षापूर्वी जेव्हा मेकअपचं काही नॉलेजही नव्हतं किंवा मॅकचे प्रॉडक्ट एवढे महाग असतं हेही काही आयडिया नव्हती, त्यावेळेस स्वातीकडे रुबी हू जी लिपस्टिक आहे मॅकची ती आणि मॅकचं हे होतं कॉम्पॅक्ट. तेव्हापासून आम्ही तिला तू मेकअपमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आहे असं म्हणतो. नाव इट्स शुभू, मी स्टील गरीब. ओके, तर पावडरने सगळं छान काय म्हणतो पॅक करून घेतलं आहे. याला बेकिंग प्रोसेस म्हणतो पार्लरच्या याच्यात भाषेत. त्यासाठी लूज पावडर कोणीतरी यूज करतात ते, आपल्याकडे हीच आहे बाबा. देन मी नाही इथे आयलायनर लावू शकत, मी आरशात लावून दाखवते. ओके, तर झालं आयलायनर लावून. आणि तुम्हाला कळलं असेल मी एवढी प्रो नाही आहे त्याच्यात, बट बऱ्यापैकी ट्राय केलं आहे. देन लिप लायनर मागच्या काही दिवसापासून मी यूज करते आहे मार्सचं. शेड आहे 19, बेरी समथिंग नाव आहे, वाचते मी पूर्ण. मस्त आहे, म्हणजे हे छान सूटही होतं आहे माझ्या चेहऱ्याला. हाँ, ये मैंने सीखा है अच्छे से शुभू से. तर मस्त लिप लाईन करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी मार्शेस लिपस्टिक यूज करते आहे. शेड आहे आय एम कॉन्फिडंट 18. जनरली मी खूप डार्क लिपस्टिक लावत नाही, मागच्याच वेळेस मला सांगितलं होतं जेव्हा मी ट्राय केली होती तेव्हा. बट आता लग्न कार्य आहे तो चलता आहे. लिपस्टिक लावल्यावरच खरा लुक येतो. देन ऑफकोर्स काजळ आणि मस्कारा. काजळ आता नाही लावत मी, नाही तर लावेल, मला शोधावं लागणार आहे. आधी आयब्रो डिफाईन करून घेते. तुम्ही तुमच्याकडे जर हे असेल ना आयब्रोचं किट तर तेही यूज करू शकता. माझं ॲक्च्युली ना एक पर्स निखिलच्या गाडीत आहे, निखिल घरी नाही आहे, त्यामुळे काही काही तिकडे.
तर ठीक आहे ना, जे दाखवतं ते छान दिसतंय. एक साधं काजळ मला सापडलं आहे. लुक इट्स नॉट दॅट गुड, बट तुम्हाला दाखवते मी. काम होतं आहे इज व्हॉट इम्पॉर्टंट. वरती काजळ लावायचं पण मी पार्लरमध्ये शिकली आहे. ओके, तर असं काही आहे बेस मेकअप. टिकली लावते, अजून टिकली लावली आहे आणि छान लुक आला. तर थोडंसं हायलायटर जे लास्टला लावतो, मी जनरली यूज नाही करत, बेटाच दाखवते. ओके, सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग. ज्वेलरी नाही आहे, हेअरस्टाईल पण एवढी गोड नाही आहे, बट मेकअप छान दिसतो आहे, इज वॉट आय थिंक. तुम्ही पण खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडतो आहे का, आणि मी चुकली असेल तर तेही सांगा की नक्की मी कुठे चुकली आहे आणि मी अजून कोणते प्रॉडक्ट यूज करायला हवे. आज जे मी प्रॉडक्ट दाखवले सगळे 500च्या आत होते, सो सगळे अफोर्डही करू शकता. आणि मग जनरली जे खूप जास्त मेकअप नाही करत, तर मी फक्त सणासुदीला किंवा बाहेर अशा जर लग्नाला वगैरे जाताना करते, त्यामुळे मला इतके पण नाही वापरावे लागत की ज्याने माझी स्किन वगैरे खराब होईल. सो माझ्यासाठी हे योग्य आहे, बट स्टील बेटर प्रोडक्ट असतील तर डू कमेंट की हे चांगले आहेत ताई, हे यूज कर, तर मी करेल यूज. प्लस मेकअप कसा वाटला तेही सांगा. अगेन सांगते, प्रोफेशनल नाही आहे, ट्राय केला आहे, म्हणजे ट्राय करते नेहमी, त्यातलाच एक पार्ट तुम्हाला दाखवला आहे आज. बट दिस मेकअप म्हणजे मी एक हळदीच्या दिवशी संगीतला करू शकते, इतपत मला जमलं आहे. सो सांगा मला तुम्ही पण.